नमस्कार मंडळी, मी प्रियंका पाटील. टेक तडका 24x7 वर तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक जबरदस्त टेक न्यूज. आज आपण बोलणार आहोत यूट्यूबच्या जगात काय नवीन चाललंय, खास करून कमाईबद्दल. तर मंडळी, यूट्यूबवर आजकाल सगळेच आहेत, बरोबर? कंटेंट क्रिएटर्ससाठी तर ही कमाईची एक मोठी मायानगरीच आहे. म्हणजे यूट्यूबवरून कोट्यावधी डॉलर्सची जीडीपी वाढतीये आणि हजारो लोकांना फुल टाइम जॉब्स पण मिळतायत. पण गंमत अशी आहे की आपले क्रिएटर्स आता फक्त ॲड रेव्हेन्यू किंवा ब्रँड डील्सवर अवलंबून नाहीत. असं का? पहिलं कारण म्हणजे ॲड रेव्हेन्यू, म्हणजे किती येईल याचा नेम नाही. यूट्यूबचे नियम बदलले की काही क्रिएटर्सना त्यांच्या व्हिडिओजवर ॲड्स मिळवणं कठीण होतं आणि मग कमाईवर डायरेक्ट परिणाम होतो. म्हणजे आपली कमाई कधी पण गायब होऊ शकते असं त्यांना वाटू लागलंय. त्यामुळे डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर अवलंबून राहण्याऐवजी आपले क्रिएटर्स आता व्हर्टिकली इंटिग्रेटेड मीडिया कंपन्या बनल्या आहेत. म्हणजे काय? तर त्यांचे स्वतःचे प्रॉडक्ट लाईन्स, ब्रिक अँड मॉर्टार स्टोअर्स आणि कन्झ्युमर ब्रँड्स जे यूट्यूबच्या अल्गोरिदम किंवा पॉलिसी बदलांमध्ये सुद्धा टिकून राहतील. खरं तर काही साईड बिझनेस तर यूट्यूब चॅनलपेक्षा जास्त फास्ट आणि स्टेबल ग्रोथ दाखवतायत. रॉकेट याचं बेस्ट उदाहरण म्हणजे मिस्टर बीस्ट. तुम्ही ओळखलंच असेल. 442 मिलियन सबस्क्रायबर्स असलेला हा यूट्यूबर फक्त एक स्टार नाही, तर एक एक्सप्लोड होणारा ऑन्ट्रप्रेन्युअर आहे. 2018 मध्ये सुरू केलेल्या शॉप मिस्टर बीस्टपासून सुरुवात करून आता त्यांचा फीस्टेबल्स नावाचा स्नॅक ब्रँड इतका फेमस झालाय की फक्त 72 तासात $10 मिलियन पेक्षा जास्तची विक्री झाली. म्हणजे 1 मिलियनपेक्षा जास्त मिस्टर बीस्ट बार्स विकले गेले. आज फीस्टेबल्स त्याच्या यूट्यूब कंटेंटपेक्षा पण जास्त प्रॉफिटेबल आहे. मेंटल. 2024 मध्ये फीस्टेबल्सने जवळपास $250 मिलियन रेव्हेन्यू आणि $20 मिलियन प्रॉफिट कमावलाय. याशिवाय मिस्टर बीस्ट बर्गर, बीस्ट गेम्स, लंचली, व्ह्यू स्टॅट्स असे अनेक प्रोजेक्ट्स चालू आहेत. इतकंच नाही तर त्यांनी नुकतंच टिकटॉकच्या US ऑपरेशन्स विकत घेण्याचा पण प्रयत्न केला. आता तर ते मोबाईल नेटवर्क ऑपरेटर आणि फायनान्शियल ॲप्सच्या जगात पण एंट्री करायला बघतायत. मोबाईल आणि फिमेल क्रिएटर्समध्ये कोण मागे आहे का? तर एमा चॅम्बरलेन. 12 मिलियन सबस्क्रायबर्स असलेली ही यूट्यूबर 2019 मध्ये तिची कॉफी ब्रँड चॅम्बरलेन कॉफी घेऊन आली. आज हा ब्रँड $20 मिलियन आसपास रेव्हेन्यू जनरेट करतोय आणि आता त्यांचं स्वतःचं फिजिकल स्टोअर पण सुरू झालंय. कॉफी. जॅक सेप्टेसाय आणि फिलिप डी फ्रँकोसारखे इतर पण क्रिएटर्स कॉफी ब्रँड्समध्ये यशस्वी होत आहेत. आणि लोगन पॉल. 23.6 मिलियन सबस्क्रायबर्स असलेल्या लोगन पॉलने प्राईम एनर्जी ड्रिंकने टर्बो सेल्स मारल्या. सपाट. 2023 मध्ये $1.2 बिलियन पेक्षा जास्तची विक्री झाली, पण आता प्राईमच्या सेल्समध्ये थोडी घट दिसतीये आणि काही लीगल प्रॉब्लेम्स पण आहेत. तरीही लोगन आणि जेक पॉल यांचे मॅव्हरिक अपॅरल, बेटर, मोबाईल बेटिंग प्लॅटफॉर्म आणि जेकचे अँटी फंडसारखे अनेक बिझनेस प्रोजेक्ट्स अजूनही सुरू आहेत. रायन काजी म्हणजे रायन्स वर्ल्ड हा तर लहान मुलांमध्ये जाम फेमस आहे. 40 मिलियन व्ह्यूज आणि टॉयज अपॅरल लाईन्समुळे 2020 मध्ये $250 मिलियन पेक्षा जास्त रेव्हेन्यू जनरेट होला. रोजाना पॅन्सिनो आपल्या नर्डी नमीज बेकिंग शिकवते. तिने कुकबुक्स आणि बेकिंग टूल्स पण लॉन्च केलेत. अँड्र्यू रे, रेट अँड लिंक, मिशेल फॅन, इप्सी, हुडा कट्टान, हुडा ब्युटी, जेफ्री स्टार, टाटी ब्युटी कितीतरी नावं घेता येतील जी यूट्यूबवरून बाहेर पडून आपापल्या क्षेत्रात बिग बिझनेस एम्पायर्स बनवतायत. एकंदरीत मंडळी, यूट्यूब क्रिएटर्स आता फक्त क्रिएटर्स राहिलेले नाहीत, तर ते स्मार्ट ऑन्ट्रप्रेन्युअर्स बनले आहेत. ते प्लॅटफॉर्मच्या मर्यादा ओळखून स्वतःचे ब्रँड्स तयार करत आहेत, जे त्यांना लाँग टर्म सक्सेस आणि स्टेबिलिटी देतील. म्हणजे कंटेंट क्रिएशनसोबतच बिझनेस स्किल्स पण तितकेच महत्त्वाचे ठरत आहेत. जिंचटे. तर आजच्या टेक तडका 24x7 मध्ये इतकंच. भेटूया पुढच्या अपडेटसोबत. तोपर्यंत टेक नॉलेज वाढवत रहा. बाय बाय.